नमस्कार. आज बनवले दुपारच्या जेवणामध्ये वालाचं बिरडं बटाटा घालून आणि तांदळाची भाकर. अगदी सिंपल अशी रेसिपी आहे. प्रत्येकजण आपल्या आपल्या पद्धतीनुसार बनवत असतो. वालाची भाजी कधी खोबऱ्याचं वाटण असतं किंवा काळं वाटण असतं. आता ही एकदम मी सिंपल अशी बनवली आहे वालाची भाजी. तर इथे बटाटा बघा, मी साल काढलेली नाही आहे, स्वच्छ धुतला आहे आणि स्वच्छ साफ केली ती वालाची साल काढून. आणि आता बघा, कढईमध्ये रफली क्रश केलेला लसूण, कढीपत्ता आणि जिरं अशी फोडणी दिली. त्यात कांदा टाकला एक, नंतर कांदा, टोमॅटो आणि अद्रकची पेस्ट टाकली आहे आणि ती थोडी परतली की त्यामध्ये अर्धा टोमॅटो टाकलेला आहे आणि नंतर मसाले थोडं परतल्यानंतर पुन्हा मसाले जे आहेत आपले लाल तिखट, हळद पावडर, धणे पावडर, नंतर मीठ आणि किचन किंग मसाला, तर असे मसाले मी वापरले आहेत. हे छान आता परतून घ्यायचेत मसाले आणि यामध्ये आता हे वाल टाकते मी आणि एकीकडे गरम पाणी उकळवायला ठेवलं आहे. असं 1 मिनटं परतलं की गरम पाणी आपण यामध्ये घालणार आहोत आणि मग झाकण लावून चांगलं हे शिजेपर्यंत आपण वेट करणार. आता झाकण लावल्यानंतर आणि कशी कन्सिस्टन्सी हवी आहे, रस्सेदार पाहिजे किंवा घट्ट रस्सा पाहिजे, त्यानुसार आता आपण ते पाणी आटवत जाणार आणि ते नंतर शिजून घेणार. आणि बडीशेप, धणे आणि थोडंसं जिरं असं भाजून आणि मी आता ते क्रश करून टाकणार आहे. म्हणजे एकदम अशी छान टेस्ट येते. आणि या भाज्या काही आपल्याला रेस्टॉरंटमध्ये मिळत नाहीत, आपल्याला घरीच बनवावे लागतात. कारण वाल साफ करणं आणि या पद्धतीची भाजी आपल्याला जशी टेस्ट हवी तशी मिळत नाही रेस्टॉरंटमध्ये. तर बघा, आता ही भाजी तयार झालेली आहे आणि थोडीशी मी सुकी होऊन देणार आहे ही आणि कोथिंबीर नंतर भुरभुरणार आहे. तर ही झाली आहे भाजी, वालाचं बिरडं. आता ही भाकरीसोबत, चपातीसोबत किंवा भातासोबत चांगलीच लागते. वाल म्हणजे टेस्टी असं कडधान्य आहे. तर ही तयार झाली आहे वालाची भाजी. एकीकडे बघा, भाकरी माझ्या तयार होत आहेत. छान अशी भाकरी फुगेल ती आणि मग आम्ही जेवायला बसू. दुपारचं जेवण अगदी सिंपल, आज रविवारचा दिवस, पण वालाचं बिरडं आणि भाकरी यावरच आज भागवतो आहे कारण पौर्णिमा आहे आज. आणि इथे बघा जेवण घेतलेले, दही, साखर, त्यानंतर लोणचं आहे आणि